गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. काल आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयामध्ये कालच्या व्हिडिओमध्ये आपण न्यूटनचे गतिविषयक नियम आणि त्याच्यावर आधारित काही उदाहरणं पाहिली. त्याचबरोबर आपण न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, काय नियम होता तिसरा नियम? प्रत्येक क्रियाबला समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात, हे आपण काल पाहिलं. त्याच्यानंतर इथं म्हटलं त्याने क्रिया व प्रतिक्रिया या बल स्पष्ट करणाऱ्या बाबी आहेत. ओके, पुढे काय म्हटले? ही बले जोडीनेच प्रयुक्त होतात, पण बल स्वतंत्र पद्धतीने कधीही अस्तित्वात नसते. ओके, तिसरा आकडा, क्रियाबल व प्रतिक्रियाबल एकाच वेळी कार्यरत असतात, म्हणजे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल एकाच वेळी काम करत असतात. पुढे क्रिया व प्रतिक्रियाबले वेगवेगळ्या वस्तूवर प्रयुक्त होतात, ती एकाच वस्तूवरती प्रयुक्त नसतात, त्यामुळे ती बले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. ह्या गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. इथं काय म्हटलं पहा, जरा डोके चालवा. बॅटने चेंडू उठवताना बॅटची गती कमी होणे. का कमी होते? बंदुकीतून गोळी झाडली असता बंदुकीचे मागे सरकणे, बंदूक का मागे सरकते? आणि अग्निबाणाचे प्रक्षेपण. या उदाहरणाचे स्पष्टीकरण न्यूटनच्या तिसऱ्या नियमाच्या आधारे कसे कराल? परीक्षेला विचारतात, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम सांगून त्याची उदाहरणं सांगा. कोणकोणती उदाहरणं सांगता येतील आपल्याला? तर आपण पाण्यामध्ये पोहत असताना आपण काय करतो? आपल्या हाताने पाणी काय करत असतो? मागे लोटत असतो. त्याचवेळी काय होतं? पाणीसुद्धा समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बलाने आपणास पुढे ढकलत असतं. पाणी काय करत असतं? समान परिमाणाच्या प्रतिक्रिया बलाने आपणास पुढे काय करत असतं? लोटत असतं. त्यामुळे आपले पाण्यामध्ये विस्थापन घडून येते. त्याच्यानंतर टेबलावर ठेवलेलं पुस्तक खाली पडत नाही. म्हणजेच काय की टेबलावरती पुस्तक ठेवल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या वजना इतके बल टेबलावर अधोगामी दिशेने प्रयुक्त करतो, म्हणजे ठेवलेलं पुस्तक त्याच्यावरती काय करतं? बल प्रयुक्त करतं. त्याचवेळी टेबल काल सांगितलं तेवढ्याच परिमाणाचे प्रतिक्रिया बल पुस्तकावर ऊर्ध्वगामी दिशेने काय असतं? प्रयुक्त करते. अधोगामी दिशा, ऊर्ध्वगामी दिशा. लक्षात आलं? त्याचनंतर जेव्हा बॅटने चेंडू मारला जातो तेव्हा चेंडूसुद्धा काय होतो? त्याचवेळी समान परिमाणाचे प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने बॅटवर प्रयुक्त करतो. चेंडूवरील प्रयुक्त बलामुळे त्याचा वेग काय होतो? वाढतो. तर बॅटवरील प्रयुक्त बलामुळे बॅटचा पुढच्या दिशेने असलेला वेग काय होतो? कमी होतो. त्याच पद्धतीने बंदुकीचं गोळीचं उदाहरण सांगता येईल. अशा अनेक उदाहरणं न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमामध्ये आपल्याला सांगता येतील. पान नंबर आता 15वरती आपण जाऊया. काय म्हटलं पहा, स्लाईड मोठी करतो म्हणजे लक्षात येईल. दिसती स्लाईड? ओके. संवेग अक्षयतेचा सिद्धांत. काय? संवेग अक्षयतेचा सिद्धांत अतिशय सोपा आहे, व्यवस्थित समजून घ्या. काय म्हटलं पहा, समजा व्यवस्थित ऐकायचं. समजा ए या वस्तूचे वस्तुमान m1 आहे. एक वस्तू आहे, तिचं नाव ए, त्याचं वस्तुमान किती? m1. ओके, असून तिचा सुरुवातीचा वेग u1 का म्हटलं? कारण आता वस्तू वाढणार आहेत ना. एक वस्तू असेल तर आपण काय करतो? सुरुवातीचा वेग u घेतो. आता इथं पुढे वस्तू वाढणार आहेत म्हणून u1. ए या वस्तूचे वस्तुमान m1 असून तिचा सुरुवातीचा वेग किती आहे? u1 आहे. तसेच बी या वस्तूचे वस्तुमान m2 असून तिचा सुरुवातीचा वेग u2 आहे. दोन वस्तू घेतल्यात. पहिली वस्तू ए, तिचं वस्तुमान m1 म्हणून
दुसरी वस्तू बी, तिचं वस्तुमान m2 आणि सुरुवातीचा वेग u2 आहे. आता पहा, संवेगाच्या सूत्रानुसार ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग, ए वस्तूचा सुरुवातीचा संवेगाचं सूत्र काय आहे? p बरोबर mv. v म्हणजे काय? वस्तूचा वेग. मग ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग वस्तुमान गुणिले वेग. ए वस्तूचं वस्तुमान किती आहे? m1. सुरुवातीचा वेग किती आहे? u1. म्हणून m1 u1. जसं p बरोबर mv. m म्हणजे काय? वस्तुमान. v म्हणजे काय? वस्तूचा वेग. तसं इथं ए वस्तूचा सुरुवातीचा संवेग वस्तुमान किती आहे? m1. सुरुवातीचा वेग किती आहे? u1. म्हणून m1 u1. तसंच बी वस्तूचा सुरुवातीचा संवेग तसंच m2 u2. लक्षात आलं? आता काय म्हटलं पहा, ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकावरती आदळतील, दोन वस्तू आहेत, समजा दोन गोट्या आहेत, ही ए गोटी हे बी गोटी, दोन्ही वस्तू ज्यावेळेस एकमेकावरती आदळतील, दोन गोट्या एकमेकावरती समजा आदळल्या, तर समजा हे दोन वस्तू आहेत, हे दोन पेन आहेत पहा, ही ए वस्तू ही बी वस्ती, सॉरी ही ए वस्तू ही बी वस्तू. काय म्हटलंय? ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकमेकावरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग v1 होतो. समजा हा पेन आहे किंवा हे दोन चेंडू माझ्या हातामध्ये आहेत, पहिल्या चेंडूने दुसऱ्या चेंडूला मारलं, पहिला चेंडूच्या जागेवर दुसरा चेंडू येऊन थांबेल आणि पहिला चेंडू त्वरणित होऊन गतिमान होईल. काय म्हटलं? तेच म्हटलं इथं. ज्यावेळी या दोन्ही वस्तू एकामेकावरती आदळतील त्यावेळी ए वस्तूवर बी वस्तूमुळे F1 बल प्रयुक्त होऊन ए वस्तू त्वरणित होते व तिचा वेग किती होतो? v1 होतो. राईट. म्हणून ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग, आघात होण्याच्या अगोदरचा संवेग काय होता? m1 u1. इथं सुरुवातीचा वेग घेतला होता, आता इथं अंतिम वेग आलाय ना, ए वस्तूचा आघातानंतरचा संवेग म्हणून काय? m1 v1. पुढे काय म्हटले पहा, न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमानुसार ए वस्तू देखील बी वस्तूवर समान बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करते. पहा, ए वस्तूने बी वस्तूवरती आघात केलाय, पण बी सुद्धा ए वस्तूवरती बल प्रयुक्त करते न्यूटनच्या तिसऱ्या नियमानुसार. त्यावेळी तिच्या संवेगात बदल होतो. समजा तिचा वेग बदलला आणि v2 झाला. सुरुवातीचा किती होता? v1 आणि नंतर किती झाला? v2. बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग m2 v2. जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर महत्त्वाचं हे बी वस्तूचा आघातानंतरचा संवेग बरोबर m2 v2. जर बी वस्तूवर F2 बल प्रयुक्त होत असेल तर F2 बरोबर वजा F1. काय सांगितलं त्याने? F2 बरोबर वजा F1. वजा चिन्ह का आलं? तर हे जे बल आहे ते कसं आहे? विरुद्ध दिशेने आहे, म्हणून वजा चिन्ह इथं आलेलं आहे. आता म्हणून F2 किती आहे? m2 a2. सूत्र काय आहे? आपण पाहिलं ना, बल बरोबर, बल म्हणजे काय? F. F बरोबर काय सूत्र आहे? ma. इथं काय आहे? F2. म्हणून इथं m2 a2. बल बरोबर आपण सूत्र पाहिलं ना, बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. म्हणजेच काय? F बरोबर इथं दिलं ना, बरोबर F बरोबर ma. पण इथं F आहे का? नाही. काय? F2 आहे, म्हणून mच्या खाली 2, aच्या खाली 2. m2 a2 बरोबर वजा m1 a1. लक्षात आलं हे? म्हणून m2 a2 बरोबर वजा m1 a1.
का असं आलं तर F बरोबर M आहे. पुढे जाऊयात हां. म्हणून M2 ला M2 इथं आलं M2 का आलं V2 वजा U2 भागिले T. ए बरोबर काय आहे व्ही वजा यू भागिले टी. ओके. पण इथं फक्त ए आहे का इथं काय A2 आहे म्हणून सगळ्याला इथं काय टाकलं 2 2 2 दिसतंय. म्हणून काय A2च्या जागेवर काय केलं V2 वजा U2 हे 2 का आलं आपल्याकडे ना ए बरोबर व्ही वजा यू भागिले टी. फक्त ए बरोबर असं आहे मग A2 बरोबर कसं असेल V2 वजा U2 छेद टी. बरोबर बरोबर. वजाला वजा M1ला M1 गुणिले तसंच A1च्या जागेवर काय आलं V1 वजा U1 छेद टी. एक एक का आलं तर इथं A1 आहे म्हणून इथं का आलं नाही इथं फक्त ए. सूत्र तेच आहे. ए बरोबरचं सूत्र इथं घेतलेलं आहे याच्या जागेवरती ह्याच्या किमती टाकलेल्या आहेत. पुढे पहा इथे सोडवलं म्हणून काय आलं M2 V2 वजा U2 कंस पूर्ण बरोबर वजा M1 कंसामध्ये V1 वजा U1 इथून टी निघून गेलाय पहा. हे इथलं V2 वजा U2 इथं आलं V1 वजा U1 इथं आलं हे वजा चिन्ह इथे. पुढे म्हणून M2 V2 वजा M2 U2 काय केलं आहे ह्या M2ने काय केलेलं आहे कंसाला गुणलं आहे M2 गुणिले V2 M2 V2 वजा चिन्ह म्हणून वजा M2 आणि U2 लक्षात आलं. हे इथं पहा हे गुणलेलं पहा सॉरी M2 V2 वजा M2 U2 बरोबर सेम तसंच या वजा M1ने आतमध्ये गुणलं आहे वजा M1 V1. पुढे हे वजा M1 गुणिले वजा U1 म्हणून अधिक झालं अधिक M1 U1 म्हणून काय म्हटलं आहे कंसामध्ये M2 V2 अधिक M1 V1 कंस पूर्ण बरोबर M1 U1 अधिक M2 U2. पा काय केलं इथं लक्षात येईल तुमच्या पा हे पा M2 V2 हे इथलं बरोबर हे M1 V1 इकडं आणलं अधिक झालं आणि हे M1 U1 असंच बरोबर आणि इथलं वजा M2 U2 इकडे गेलं इकडं अधिक झालं. लक्षात आलं. हे म्हणून काय म्हटलं बा पुढे हे म्हणजेच काय आहे एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. हे काय आहे एकूण अंतिम संवेगाचे परिमाण बरोबर एकूण सुरुवातीच्या संवेगाचे परिमाण. लक्षात आलं. हे पा पुढे काय म्हटलंय म्हणून जर दोन वस्तूवर बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा सुरुवातीचा एकूण संवेग व अंतिम एकूण संवेग सारखाच असतो. वस्तूची संख्या कितीही असली तरी त्यासाठी हे विधान कसं आहे सत्य असते. मग कसं सांगता येईल संवेगाक्षयतेचा सिद्धांत पा दोन वस्तूंची परस्पर क्रिया होत असताना त्यांच्यावर जर काही बाह्य बल कार्यरत नसेल तर त्यांचा एकूण संवेग स्थिर राहतो तो बदलत नाही. आता हा जो आहे हा सिद्धांत हा न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचा उपसिद्धांत आहे. काय म्हटलं पहा टक्कर झाल्यानंतरही संवेग स्थिर असतो. टक्कर झालेल्या वस्तूमध्ये संवेग पुनर्वितरित होतो. एका वस्तूचा संवेग कमी होतो तर दुसऱ्या वस्तूचा संवेग वाढलेला असतो. त्यामुळे हा सिद्धांत पुढील प्रमाणे देखील सांगता येतो. पाच हा महत्त्वाचा सिद्धांत आहे सोपा आहे लक्षपूर्वक ऐका. जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्यांचा
आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. जलदगतीन वस्तू, जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. पुन्हा एकदा वाचतोय. जर दोन वस्तूची टक्कर झाली तर त्यांचा आघातापूर्वीचा एकूण संवेग हा त्यांच्या आघातानंतरच्या एकूण संवेगा इतकाच असतो. लक्षात आलं संवेगाक्षेत्राचा नियम? ठीक आहे. आता हा घटक आपल्याला प्रतिक्षेप म्हणजे काय ते आपल्याला पाहायचं आहे. ते पाहूया पुढे स्लाईडच्या माध्यमातून. पहा या ठिकाणी तुम्हाला M1 आणि M2 पहा इथं काय म्हटलं त्याने, ज्यावेळेस M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा ती गोळी वेगाने पुढे जाते. काय म्हटलंय? M1 वस्तुमानाची गोळी M2 वस्तुमानाच्या बंदुकीतून मारली जाते तेव्हा ती गोळी पुढे जाते. त्यामुळे त्यांचा सुरुवातीचा व एकूण संवेग कसा असतो? 0 असतो. पुढे काय म्हटले पहा, आणि गोळी उडवल्यानंतरही त्यांचा एकूण संवेग हा 0 असतो. बरोबर. पुढे आता सांगितलं संवेग काय आहे? 0 आहे. पुढे अशा वेळी गोळीच्या पुढे जाण्यामुळे बंदूक मागच्या दिशेने सरकते. या बंदुकीच्या सरकण्यालाच काय म्हणतात? प्रतिक्षेप असं म्हणतात. काय म्हणतात? प्रतिक्षेप असं म्हणतात. पहा इथं बंदूक पाठीमागे सरकली. लक्षात आलं? स्लाईडच्या माध्यमातून प्रतिक्षेप म्हणजे काय? ठीक आहे. त्या पानावरती आपण जाऊया पुन्हा एकदा. ठीक आहे. आता आपण पाहिलं प्रतिक्षेप म्हणजे काय. आता शेवटचं इथं पहा, बंदूक प्रतिक्षेप वेगाने अशा पद्धतीने सरकते M1 V1 अधिक M2 V2 बरोबर 0 किंवा V2 बरोबर वजा M1 छेद M2 गुणिले V1. लक्षात आलं हे? आज आपण पान नंबरवरती पाहिलं तुम्ही या पानावरती. तर संवेग अक्षेचा सिद्धांत आपण व्यवस्थितरित्या पाहिलेला आहे. स्वाध्याय आकडा 1, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम लिहा. त्याची उदाहरणं लिहा पुस्तकामधली. त्याच्यानंतर आकडा 2, संवेग अक्षयतेचा सिद्धांत सांगा. आणि हे परीक्षेमध्ये विचारतात पहा, हे पूर्ण विचारतात. आणि हे तरी काय असे इथं विचारलेलं असतं, इथं दिलेलं नसतं, टिंब दिलेलं असतं. जसं गणितामध्ये आहे की नाही भरायचं, तसे तरी काय जागा दिलेल्या असतात, त्या व्यवस्थित तुम्हाला भरता आल्या पाहिजेत. संवेग अक्षयतेचा सिद्धांत लिहा, न्यूटनच्या गतिविषयक नियमाची उदाहरणे लिहा आणि न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम व्यवस्थित तयार करा. वहीमध्ये त्याची नोंद करा. लक्षात आलं? ठीक आहे मुलांनो.